छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या गांधीली परिसरातील बाग तलावालगत काही दिवसांपासून अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू होतं. अप्पर तहसीलदारांच्या पथकाने अचानक तेथे धाड मारली आणि चोरट्यांनी पळ काढलाय. बघूयात सविस्तर बातमी. गांधीली परिसरात अवैध गौण खनिज चोरी चालू होती. गौण खनिज पथकाची चाहूल लागताच गौण खनिज चोरटे 2 हायवा आणि 1 पोकलेन घेऊन तिथून पळून गेले. राहिलेला 1 पोकलेन तहसीलच्या पथकाने जप्त केलाय. जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आणि मुरुम आणि दगड उत्खनन सुरू आहे. या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. त्या शहरालगत गांधीली भागात बागतालाब शेजारी काही दिवसांपासून बेकायदेशीररित्या मुरुम खोदून नेला जात असल्याची माहिती अप्पर तहसीलच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर अप्पर तहसील परेश चौधरी, मंडळ अधिकारी संतोष लोळगे, मंडळ अधिकारी शिंदे आदींनी सोमवारी रात्री अचानक धडक दिली. यावेळी तिथे 2 पथकाने खोदकाम करून 2 हायवांमध्ये मुरुम भरण्याचं काम सुरू होतं. परंतु पथक येत असल्याचं दुरून पाहताच त्यातील 2 हायवा आणि 1 पोकलेन घेऊन पसार होण्यात गौण खनिज चोरटे यशस्वी झाले. त्यानंतर पथकानं तिथे असलेले 1 पोकलेन जप्त करून तहसील कार्यालयात आणून जमा केल्याची माहिती तहसील विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.